नमस्कार साहेब, नाव सांगा आपलं. मनोज काशीनाथ कांबळे. बर, कशा करता आलीत आपण? मराठा सर्वेसाठी. बर बर, कुठे आहेत आपण कामाला? महानगरपालिका ट्रेनिंग. केडगाव. बर, आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का? ट्रेनिंग झालेलं आहे, पण आता माझं शिक्षण नसल्यामुळं मला काही जास्त याच्यातली माहिती नाही. बर, आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला, त्याच्याकडून पूर्ण अशी माहिती भरून घेतो. बर, हा तुमचा जोडीदार आहे का? बर, काय करता तुम्ही ते? तुम्ही फक्त नाव. आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वेमध्ये? माहिती विचारतो. हां. नाव, नंबर, हां. जर आधार कार्ड असेल आधार कार्ड, बर अशी माहिती. बर, बाकीची माहिती की बाबा घर आहे का, काय काम करतो, काय व्यवसाय? आता ते जेवढं आता मला तर यातलं काही जास्त कळत नाही. बर, आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही? इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून. हां, इलेक्ट्रिक मदतनीस. इलेक्ट्रिक मदतनीस. आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का? ट्रेनिंग घ्यायली आहे, पण त्याच्यात आपल्याला काही एवढा अनुभव नाही त्याच्यामध्ये, शिक्षण पात्रता नसल्यामुळे. बर, मोबाईल चालत होते. तुम्हाला मोबाईल आहे, आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईलवर आहे. मोबाईल. तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का? नाही हाताळता. मग तुम्ही सर्वे कसा करणार तर साहेब? मी हे अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं, बर लहारी साहेबांना सांगितलं, मला याच्यातलं काही जमत नाही. बरं. कोणतं अमोल का? बर, मग तर त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडं नाही काही, बरं. तुम्ही तुमचं बघा, कोणी जोडीदार घ्या आणि कसं काम करा. बर बर, मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे. मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब, तुमच्या सर्वेवर. जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्वे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे? तर साहेब आता मला याच्यातला अनुभवच नाही. बर, ना शिक्षण आहे मी पहिली पास. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.